अख्खा महाराष्ट्र हे विषारी तेल खात होता. मुंडे साहेबांनी तेलाची अशी भेसळ उघडकीस आणली की ज्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राचा जीव वाचला. बाजारात विषारी खाद्यतेल विकलं जात होतं. अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडवणारा हा सर्वात मोठा खुलासा. सावधान, जर तुम्ही तुमच्या घरात दररोज हे खाद्यतेल वापरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजवर तुम्ही भेसळयुक्त दूध, पनीर, खवा किंवा केमिकलच्या आमरसाबद्दल ऐकलं असेल तर आज जे तुम्ही ऐकणार आहेत. पण आता डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या धाडीशी अशी एक गोष्ट समोर आली आहे ज्याची अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडवली आहे. हे खाद्यतेल वापरू नका. मुंडे साहेबांनी आता महाराष्ट्रातील खाद्यतेलाच्या बाजारावर अशी एक मोठी धाड घातली आहे ज्याने संपूर्ण तेल मशियांचे दाबे आणले आहेत. कारण बाजारात एक असं तेल सापडलं की जे महाराष्ट्राला प्रत्येक माणूस रोज आपल्या जेवणात अगदी डोळे झाकून वापरतोय. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या तेलात एक अशी भयंकर भेसळ सापडली आहे जिच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला कॅन्सर म्हणजेच कर्करोगासारखा जीवघेणा आजार होऊ शकतो. विचार करा, ज्या तेलात बनवलेली भाजी तुम्ही रोज, तुमची मुलं, तुमचे आईवडील आवडीने खातात तेच तेल जर त्यांच्या शरीरात स्लो पॉयझन म्हणजेच संतविष म्हणून जात असेल तर मग कोणतं आहे हे तेल? यात नक्की अशी काय भयंकर भेसळ सापडली आहे? अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच FDA याच्या चाचण्या कशा पद्धतीने केल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या तुमच्या घरामध्ये जे तेल आहे ते सुरक्षित आहे की भेसळयुक्त आहे हे सर्वसामान्य माणसाने घरच्या घरी कसं ओळखायचं? या सर्व प्रश्नाची उत्तरं आणि मुंडे साहेबाच्या कारवाईचा थरार आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. टप्प्याटप्प्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा सस्पेन्स थेट तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याशी जोडलेला आहे. जेव्हापासून तुकाराम मुंडेंनी अन्न व औषध प्रशासनासाठी म्हणजेच FDAची सुधारणा आपल्या हातात घेतली आहे तेव्हापासून महाराष्ट्रातील भेसळखोरांचे दाबे दाणले आहेत आणि पदाभार स्वीकारतच पहिला मोठा दणका रामदेव बाबांच्या दिव्य फार्मसीला दिला. त्यानंतर कोल्हापूरच्या एका प्रसिद्ध डेअरीला त्यांनी थेट कुलूप ठोकलं. पण मुंडे साहेब एवढ्यावरच थांबणारे नव्हते. दुधातील डिटर्जंट आणि युरियाची भेसळ पकडल्यानंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली. दुधानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात गरिबापासून श्रीमंतापर्यंत रोज सगळ्यात जास्त वापरली जाणारी गोष्ट असेल तर ती म्हणजे खाद्यतेल. तेलाशिवाय किचनमध्ये एकही पदार्थ बनू शकत नाही. म्हणूनच मुंडे साहेबांनी आपला मोर्चा थेट खाद्यतेलाकडे वळवला. कारण त्यांना महाराष्ट्रात तेलाच्या बाबतीत होतं असणारी सगळ्यात मोठी भेसळ समजली होती आणि ही भेसळ उघडण्यास असणारी त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रातून खाद्यतेल नमुने गोळा करणे आदेश दिले. याची टीम सज्ज झाली होती. त्यांच्या या टीमने बाजारात मिसळणारे रिफाईंड सूर्यफूल तेल, मोहरीचं तेल, सोयाबीन तेल आणि पाम तेल अशा सर्व प्रकारच्या नामांकित आणि स्थानिक ब्रँड्सचे नमुने तपासणीने थेट प्रयोगशाळेत पाठवले. सुरुवातीला वाटलं होतं की नेहमीप्रमाणे तेलात काहीही फॅट कमी निघणार किंवा थोडाफार हलकी फुलकी भेसळ असेल. पण जेव्हा लॅबचे रिपोर्ट आले तेव्हा तुकाराम मुंडे सुद्धा हादरून गेले. आपण आरोग्याच्या नावाखाली जे तेल खातोय ते प्रत्यक्षात केमिकलची सर्जरी करून बनवलेलं गेलेलं आहे, मृत तेल आहे हे तर स्पष्ट झालंच. पण त्याहूनही भयंकर काळा बाजार पुढे उघडू सुरू होणार आहे. त्याची लिंक थेट अमरावतीशी जोडली गेली होती. नमुने तपासताना अधिकाऱ्यांना एक थेट केमिकलचा सुगावा लागला जो फक्त मोठ्या कारखान्यामध्ये किंवा कंपन्यांमध्ये वापरला जातो. मग हे घातक केमिकलच्या सर्वसामान्य तेलाच्या डब्यात कसं आलं? यामागचा मास्टरमाइंड कोण होता? पहा थेट अमरावतीमधील त्या धाडीचा थरारक उलगडा. खाद्यतेलाच्या नमुन्यामध्ये काही विशिष्ट घातक केमिकल्स आणि डॅटिन्स म्हणजेच विषारी घटकांचं प्रमाण आजवान्याचे आढळल्याने तुकाराम मुंडेंनी आपल्या गुप्तदरांचं जाळं सक्रिय केलं. अखेर एक अत्यंत गुप्त माहिती समोर आली आहे. विदर्भातील अमरावती शहराच्या एका दुर्गम औद्योगिक वसाहतीत रात्रीच्या अंधारात काहीतरी काळबेरं चालतंय. मुंडेंनी लगेच FDA म्हणजेच फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनच्या विशेष पथकांची स्थापना केली आणि या मोहिमेवर बारीक लक्ष ठेचून होते. 13 जूनच्या मध्यरात्री जेव्हा संपूर्ण शहर गाढ झोपत होतं तेव्हा मुंडेंच्या या विशेष टीमने अमरावतीला देखील एक मोठ्या गोदामावर अचानक धाड टाकली. बाहेरून कुलूप बंद असलेल्या या गोदामाचे दरवाजे तोडून जेव्हा अधिकारी आत शिरले तेव्हा आतलं चित्र पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तिथला वास इतका उग्र आणि भयानक होता की साधी श्वास घेणंही कठीण झालं होतं. तिथे आतमध्ये वापरलेल्या तेलाचा म्हणजेच युज्ड कुकिंग ऑइलचा एक महाभयंकर काळा बाजार सुरू होता. हॉटेल, धाबे आणि मोठ्या कारखान्यामध्ये जे तेल तळून पूर्णपणे काळकट्ट झालेलं असतं
ते आरोग्यासाठी अत्यंत विषारी मानलं जातं आणि जे खरं तर फेकून देणं गरजेचं असतं तेच काळं कचरा तेल माफिया गोळा करायचे. या गोदामातल्या मोठ्या टाक्यामध्ये तेच भयानक काळं तेल साचून ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्या काळकुट्ट तेलावर एक अत्यंत घातक केमिकलचा वापर करून ब्लिचिंग केलं जात होतं. होय, केमिकल टाकून त्या तेलाचा काळा रंग पूर्णपणे काढून टाकला जायचा आणि त्याला साफ करून पुन्हा पिवळधमक आणि पारदर्शक बनवलं जात होतं. दिसायला ते तेल अगदी ताज्या रिफाइंड तेलासारखं वाटायचं, पण आतून ते 100% कॅन्सर निर्माण करणारं संथ विष होतं. इतकंच नाही तर स्वतः अशा पाम तेलामध्ये अनेक प्रकारचे कृत्रिम गंध म्हणजेच फ्रेग्रेन्स आणि इनेस टाकून ते महागडं शेंगदाणा किंवा मोहरीचं तेल म्हणून बाजारात सर्रास विकलं जात होतं. वापरलेलं तेल पुन्हा केमिकल वापरून शुद्ध करून ते विकणारे हे केट फक्त अमरावतीपुरतं मर्यादित नव्हतं, तर त्यामागचे धागेदोरे संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले होते. मग या विषारी तेलापासून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव कसा करायचा? मुंडे साहेबांनी सर्वसामान्यांसाठी कोणत्या महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत हे जाणून घेऊयात आपल्या या व्हिडिओच्या शेवटच्या भागात. अमरावतीच्या या धाडीमध्ये लाखो रुपयांचं हजारो लिटर भेसळयुक्त आणि केमिकलयुक्त तेल जप्त करण्यात आलं असून मुख्य आरोपीवर कडक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण हे विषारी तेल आधीच वेगवेगळ्या ब्रँड्सच्या नावाखाली पॅक होऊन महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये पुणे, मुंबई, नाशिक, नागपूरसह ते अगदी गावागावातील किराणा दुकानपर्यंत पोहोचलेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तज्ज्ञांच्या मते एकदा वापरलेलं तेल जेव्हा पुन्हा पुन्हा गरम केलं जातं किंवा केमिकलचा वापरून रिसायकल केलं जातं तेव्हा त्यात ट्रान्स फॅट्स आणि फ्री रॅडिकल्स इतक्या मोठ्या प्रमाणावर तयार होतात की ते थेट माणसाच्या शरीरातील पेशी नष्ट करतात. यामुळे हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, लिव्हर निकामी होणं आणि शेवटची थेट कॅन्सरसारखी गंभीर आजार जडतात. या जीवघेण्या बाजारापासून स्वतःचा जीव आणि आपल्या निष्पाप मुलांचा बचाव करण्यासाठी तुकाराम मुंडे आणि अन्न व औषध प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. पहिली सूचना, सुट्ट म्हणजे लुज्ज तेल अजिबात खरेदी करू नका. बाजारांमध्ये मिळणारे सुट्टे तेल कधीही घेऊ नका, कारण यामध्ये सर्वात जास्त वापरलेल्या आणि केमिकलयुक्त तेलाची भेसळ असण्याचा धोका असतो. प्रॉपर पॅकिंग आणि तेल आवर्जून तपासा. तेल घेताना नेहमी अशा विश्वासू ब्रँडचं तेल घ्या ज्यावर FSSAIचा परवाना क्रमांक, बॅच नंबर आणि परवानगी तारीख स्पष्टपणे लिहिलेली असेल. नेहमी सीलबंद तेल खरेदीलाच प्राधान्य द्या. आणि आता पाहूया तुमच्या घरातलं तेल सुरक्षित आहे की नाही हे ओळखण्यासाठी घरच्या घरी करायची एक सोपी चाचणी. जर तुम्हाला तुमच्या घरात तेलाचा रंग नेहमीपेक्षा जास्त गडद वाटत असेल किंवा भाजी करताना त्याला उग्र विचित्र केमिकलचा वास येत असेल तर ते तेल वापरणं त्वरित बंद करा. तिसरी सूचना, कच्ची खाणी किंवा कोल्ड प्रेस्ड तेलाचा वापर शक्य असल्यास केमिकलच्या रसायनांचा वापर करून बनवलेल्या रिफाइंड तेलाऐवजी स्थानिक लाकडी घाण्यावरून काढलेलं शुद्ध शेंगदाणा, मोहरीचं किंवा सूर्यफूलचं तेल वापरायला सुरुवात करा. पण हा विषय इथे संपत नाही, कारण आता खरी जबाबदारी तुमची आणि माझी सुरू होते. एक सज्जन नागरिक म्हणून जेव्हा आपण अशा प्रकारच्या भयानक बातम्या पाहतो तेव्हा फक्त घाबरून न जाता त्यावर थोडं युक्ती करणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण आपल्या संपूर्ण कुटुंबाचं आरोग्याचं सुरक्षित ठेवण्यासाठी मी तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या सांगणार आहे, जे तुम्ही आजपासून अंमलात आणल्या पाहिजेत. त्यातली सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या आज तुम्ही स्वयंपाकघरात जा आणि तुमचं जे रोज तेल वापरत असलेल्या तेलाचा डब्बा आताच तपासा. जर तुम्हाला तेल नेहमीपेक्षा जास्त घट्ट वाटत असेल किंवा कढईत टाकल्यावर त्याला उग्र रासायनिक वास येत असेल तर ते तेल वापरणं तातडीने टाळा. आपण अनेकदा हॉटेल किंवा गाड्यावर मिळालेले तळलेले पदार्थ खूप आवडीने खातो, पण तिथे तेल दिवसभर उकळलं जातं आणि आपल्या शरीरासाठी एक संथ विष काम करत असतं. म्हणूनच घराबाहेर असे तळलेले पदार्थ खाणं पूर्णपणे टाळा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल खरेदी करताना फक्त चकचकीत जाहिरातींना न भुलता त्यावर असणारा FSSAIचा परवाना क्रमांक आणि पॅकिंगची तारीख नक्की तपासा. शक्य असल्यास तुमच्या जवळच्या स्थानिक लाकडी घाण्याला भेट द्या आणि डोळ्यादेखत काढलेलं शुद्ध तेल किंवा मोहरीचं तेल वापरण्यास सुरुवात करा. सुरुवातीला हे तेल थोडं महाग वाटू शकतं, पण भविष्यातील हॉस्पिटलचा प्रचंड खर्च आणि गंभीर आजारापासून ते तुमच्या कुटुंबाला नक्की वाचवेल. आता या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमची प्रतिक्रिया. हा फक्त एक व्हिडिओ नसून आपल्या सर्वांच्या आरोग्याचा लढा आहे. प्रशासनाने आणि मुंडे साहेबांनी त्याचं काम केलं आहे, पण ते आता जागरूक होण्याची वेळ आली आहे. मग खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा की सध्या तुमच्या घरात
तुम्ही कोणत्या ब्रँडचं खाद्यतेल वापरत असाल. जर तुम्हाला बाजारातील तेलामध्ये कधी काही संशयास्पद आढळलं असेल तर तो अनुभव देखील कमेंट्समध्ये सविस्तर शेअर करा, जेणेकरून इतर प्रेक्षकांनाही त्याची माहिती मिळेल. तुमच्या एका कमेंट्समुळे हा व्हिडिओ आणखी लोकांपर्यंत पोहोचू शकतो, कदाचित कोणाचा तरी जीव वाचवू शकतो. या गंभीर विषयावर तुमचं काय मत आहे आणि तेल माफियांना विरोधात सरकारने आणखी कोणती कडक पावलं उचलायला पाहिजेत हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुमचा आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला आता सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील माहिती अपडेट्स तुमच्यापर्यंत नक्की मिस होणार नाहीत.